पैसा वसूल करणारी लोक कधी बघितलीत तुम्ही? आम्ही आधी सांगलीला होतो ना, तिथे आमच्याच ते काकू होत्या, त्या अशा गमतीशीर होत्या ना. त्या कुठल्याही प्रोग्राममध्ये वगैरे गेल्या आणि तिथे काही कॉन्ट्रीब्युशन वगैरे जर केलेलं असेल ना, तर कॉन्ट्रीब्युशन किती केलं आहे हे डोक्यात ठेवून तेवढं मस्त ताव मारायचा खाण्यावर वगैरे, आणि वरती मग हळूच कधीतरी कानात म्हणून दाखवायचं, अगं एवढं एवढं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे, पैसा वसूल नको का व्हायला? अगदी वेळ आली ना, फार जवळची असतील ओळखीची ना, ते डबे पण घेऊन जाणार, काहीतरी पार्सल घेऊन येता आलं तर तेवढंच बरं. एखाद्या लग्नात वगैरे पण गेलं ना, तर तिथे भरपूर स्टॉल वगैरे असतात काही वेळेला, तर तिथे सुद्धा सगळ्या पदार्थांच्या स्टॉलवर जाऊन आवर्जून सगळं खाऊन बघायचं, जे जे काय असेल ते, शेवटचं पान सुद्धा सोडायचं नाही. म्हणजे मग तो पैसा वसूल झाल्यासारखा होता. आणि पंगत असेल ना, तर पंक्तीमध्ये जर वाढपी आला, वाढपीकडनं आपण तर घेणारच, आणि वाढपी जर शेजारी गेला आणि शेजारी जर त्यांच्या घरातलंच कोणतरी बसलं असेल, तर त्यांनी नाही नाही नको नको म्हटलं, अगं नको काय, वाढाव तिला, वाढा 2 जिलब्या घाला तिला, अजून घाला लाडू घाला अजून त्याला. तो वाढपी पुढे निघून गेला ना, की मग म्हणायचं, अगं आहेर किती दिलाय आपण, खा तू दाबून, आणि राहिलं तर सोडून दे, काय हरकत नाही, असं करायचं. आणि हॉटेलमध्ये गेलं तर विचारूच नका, अनलिमिटेड असतं, त्यामुळे भरपूर ताव मारायचं सगळ्या ह्याच्यावरती. आणि शेवटी अगदी टेबलावरचा टिश्यू पेपर पण सोडायचा नाही, सगळे टिश्यू घ्यायचे, पर्समध्ये टाकायचे, आणि शेवटच्या टिश्यूमध्ये ती उरलेली बडीशेप किंवा जे काही सुपारी वगैरे असेल ना, ती सुद्धा त्या टिश्यूमध्ये टाकून पर्समध्ये टाकून द्यायचं. आणि बाहेर गेल्यावर मग म्हणायचं, झाला बाई एकदाचा सगळा पैसा वसूल माझा.